हॅलो, आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। एकदम मस्त होते। फक्त कांदा व लसूण घालून केलेली भाजी आहे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण लागणार आहे आपल्याला, पण फोडणीत फक्त कांदा व लसूण घालून केलेली भाजी आहे ही। एकदम मस्त होते। पाहू शकता तुम्ही। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच मला सबस्क्राइब करा। त्यासाठी एक गड्डी मी मेथी निवडून घेतली आहे। एक जोडी मेथी घेतली होती मी व ते निवडून पानं घेतले आहेत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा कांदा घेतला आहे चिरून, 4 हिरवी मिरची, थोडंसं फोडणीसाठी तेल घेतलं आहे व एक 10-12 कोड्या लसूण घेतला आहे ठेचून, मॅगी मसाला, मीठ व थोडीशी हळद। आपण मॅगी मसाला घालणार आहोत मेथीमध्ये। थोडासा शेंगदाण्याचा कूट। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की आपण त्यात तेल टाकून घेणार आहोत। तेल टाकून घेतलं की गरम करायचं तेल व बारीक करायचा गॅस। नंतर मी त्यात लसूण व हिरवी मिरची टाकली आहे। आपल्याला हलवून घ्यायचं आहे ते। एकदम मस्त लागते मॅगी मसाला घालून। तुम्ही नक्की मेथी करून बघा। गॅस मी मोठा केला आहे कारण आपण लगेच आता त्यात कांदा टाकणार आहोत फोडणीमध्ये। मोठा एक कांदा घेतला होता मी बारीक चिरून, तो कांदा फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकले की मेथीची चव अजून मस्त लागते। त्यात थोडंसं मीठ, फोडणीत मीठ घातलं की फोडणीची चव भाजीला पण उतरते व एकदम मस्त लागते भाजी। खूप आपल्याला लाल होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नाही, थोडा अर्धाच कांदा भाजून घ्यायचा आहे, म्हणजे खूप सोनेरी कलर नाही आला पाहिजे त्या कांद्याला। एकदम किंचित हळद घातली आहे मी, थोडीशी चिमूटभर हळद व त्यात मेथी मी धुवून घेतली होती, ती मेथी पण आपल्याला टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये व परतून घ्यायचं आहे। आता मेथी भरपूर दिसत आहे, पण परतल्यानंतर मेथी थोडी कमी होते, म्हणून आपण लगेच मीठ घालणार नाही आहे ते मेथीवर। आपण नंतर एकदम थोडंसं मीठ घालणार आहे, कारण मॅगी मसाल्यामध्ये पण थोडंसं जास्त मीठ असतं, त्यामुळे आपण मेथीला थोडंसंच मीठ घालणार आहोत। पाहू शकता, थोडंसंच मीठ घालायचं आहे आपल्याला। हलवून घ्यायचं व बारीक गॅस करून 1 मिनिट झाकण ठेवून मी एक साईडला ठेवून देणार आहे। बारीक गॅस करायचा आहे आपल्याला झाकण ठेवताना व एक वाफ काढून घेणार आहोत आपण झाकण ठेवून। 1 मिनिट झाला आहे। पाहू शकता, आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा मारणार आहे, म्हणजे काय अर्धा ग्लास पाणी घालणार आहे आपण त्यात छोट्या ग्लासनी। हे पाहू शकता, एक अर्धा कपच असेल हे पाणी, चहाच्या कपानी तेवढंच घालायचं आहे आपल्याला। खूप पाणी घालायचं नाही, कारण मेथी लगेच 2-3 मिनिटात शिजते, त्यामुळे आपल्याला खूप पाणी घालायचं नाही मेथीमध्ये। पाहू शकता, पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं व 1-2 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवर शिजवून घेणार आहोत। अधूनमधून आपल्याला हलवायचं आहे। 2 मिनिट झाले आहेत। पाहू शकता, पाणी थोडंसं आटलं आहे, पण अजून पाणी आहे मेथीमध्ये। आता आपण टाकून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट। शेंगदाण्याचा कूट नंतर टाकला की एकदम त्याची चव भारी लागते। तुम्ही नक्की बनवून बघा या पद्धतीने मेथी। एकदम सोपी पद्धत आहे ही। त्यातच आपण घालणार आहोत मॅगी मसाला। मॅगी मसाला घातली की अजून डबल चव होते मेथीची, डबल चव लागते मेथी। मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मिक्स करून झालं की आपण परत ह्याच्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत। गॅस बारीकच आहे। गॅस बारीक करून आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्या मेथीवर व 1 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे त्या मेथीची। पाहू शकता, एक 3 ते 4 मिनिटात तयार आहे आपली मेथी। एकदम मस्त होते। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। ही पहा, आपली मेथी शिजली आहे। पाहू शकता, कलर पण किती मस्त आला आहे हिरवा व एकदम मस्त दिसत पण आहे। खायला पण एकदम मस्त लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील।
एका प्लेटमध्ये आपल्याला मेथी काढून घ्यायची आहे। माझ्या किचनवर थोडासा अंधार आहे म्हणून एवढे मेथीला चमक दिसत नाही। मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवते। हे पहा, एका प्लेटमध्ये काढला आहे मी। एकदम मस्त लागते, या पद्धतीने नक्की मेथी करून बघा। ही पहा किती छान दिसत आहे मेथी, खायला पण एकदम मस्त लागते। माझ्या चॅनलवर माझे बरेच व्हिडिओ टाकले आहेत, ते पण तुम्ही नक्की बघा। माझे व्हिडिओ तुम्ही सारखे बघता, त्यामुळे तुमचे धन्यवाद।